नमस्कार मंडळी. तर कसे आहेत सर्व मजेतच असाल. मी सुद्धा मजेत आहे. तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. मी मालती मोहोळ. तर आज अहोंनी स्पेशल म्हणजे बेत आज होता की हे आहे झिंगे आणि फिश अशी दोन्हीही आणलेले. आणि त्यानंतर मग मी लगेच स्वयंपाकाला लागली. चला म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी सुद्धा शेअर होऊन जाईल. आणि बघू शकता आता मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे एका साईडला. आणि इथे मी आता पहिले झिंग्यांना छान असं वॉश करून घेतलेलं आहे आणि लिंबू टाकून मी त्यांना छान मस्त असं धुवून घेतलं. त्यानंतर याला मी आता फ्राय करून घेते आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याला एक कुकरची शिट्टी सुद्धा लावू शकता, कारण इतकेही काही लवकर होणारे नसतात ते. तर त्यानंतर लगेच इथे वाटण्याची तयारी केली आणि मसाला छान असा तेल सुटेपर्यंत होऊ देत आहे. आणि बाकीचे जे झिंगे मी फ्राय करून घेतलेले ते साईडला काढून घेतले आणि त्याच तेलामध्ये थोडंसं तेल ॲड करून आता मी मसाला छान असा होऊ दिलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही. आणि त्यामध्ये आता मी गरम पाणी ॲड करते आहे. तर तिथे कॅटलला आता मी गरम पाणी सुद्धा लावून ठेवलेलं आहे. आणि फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे. आणि मसाले मी नेहमीप्रमाणेच टाकलेले आहे, कांदा लसूण सगळं. आता ते तुमच्यासोबत शेअर नाही केलं कारण मला 2 भाज्या बनवायच्या होत्या. आणि मग वेळेवरच असं लक्षात आलं की घरासमोरच वास्तू आहे तर तिथे जायचं आहे. म्हणून मग मी तिथे नाईटला जायचं होतं, पण मी आज एकच भाजी बनवलेली आहे आणि फिश मी आता फ्रीजमध्ये ठेवत आहे. त्यानंतर मग जेवण वगैरे झालं आणि थोडासा वेळ होता माझ्याकडे. बरेच दिवसापासून मला हे काम करायचं होतं. तर इथे बघू शकता आता माझ्याकडे इथे ना काहीतरी जुगाड तर माझे चालूच असतात. तर तुम्हाला दिसू शकते इथे बघू शकता तुम्ही. इथे हे हार्पिकच्या बॉटल्स आहेत त्या छान कट करून घेतलेल्या आहे मी. त्याच्यावर थोडीफार डिझाईन सुद्धा काढून घेतलेली आहे. आणि इथे थोडासा वेगळं काहीतरी मला करायचं होतं म्हणून आता मी इथे आलेली आहे. आणि थोडा वेळ आराम सुद्धा घेतलेला आहे कारण नाईटला जायचं होतं वास्तूला. तर इथे बघा आता अशा प्रकारे सेटअप केलेले आहे. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या बॉटल दिसत आहेत तुम्हाला, ह्या सगळ्या बॉटल मी घरीच तयार केलेल्या आहे. काही लिक्विडच्या आहेत, काही हार्पिकच्या आहेत आणि काही आपल्या औषधाच्या बॉटल आहेत. आणि बघू शकता माझा DIY कसा वाटला तुम्हाला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इथे सुद्धा ह्या लिक्विडच्या बॉटल आहेत डिशवॉश. तर याला सुद्धा मी असं काहीतरी केलेलं आहे आणि कसं वाटत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ह्या ज्या बॉटल आहेत ह्या सगळ्या तेलाच्या कॅनी आहेत. त्यानंतर मग मार्केटला आली आणि गिफ्ट द्यायचं होतं, वास्तूला जायचं होतं. तर इथे मी आता बघत होती नेमकं काय घ्यायचं आणि खूप जास्त कन्फ्युजन येत होतं. तर गंज वगैरे बघितले आणि असे डबे सुद्धा बघितले. तर फायनली डिसाईड झालं की मला डबाच घ्यायचा आहे आणि छान सुद्धा वाटतो आणि देण्यासाठी पण छान दिसतो. म्हणून म्हटलं चला आता डबाच आपण फायनल करावा. आणि भरपूर होते व्हेरायट्या पण नेमकं कन्फ्युजन होते की काय द्यायचं. तसं कसे स्टीलचे भांडे नेहमी कामातच येतात. गिफ्ट वगैरे आपण दिले तर ते नेहमी यूजमध्ये येत नाही, म्हणून डबे वगैरे छान दिसतात. म्हणून मी इथे फायनली डबाच घेतलेला आहे. आणि इथलं मग माझं काम झाल्यानंतर लगेच मी घरी आली आणि घरी आल्यानंतर छान अशी रेडी झाली. तर कशी वाटत आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अगदी घरासमोरच होतं, जास्त दूर नव्हतं. तर बघू शकता जे समोर तुम्हाला मंडप दिसत आहे तिथेच जायचं होतं, तर एकदम फ्रंटवर. तर छान असे आम्ही सगळे रेडी झालो. मुलं काही आले नाही, त्यांना ग्राउंडवर जायचं होतं, मॅचेस आहेत म्हणून. तर आम्ही रेडी झालो. आणि आता 5 ते 6चा वेळ झालेला. पर पावसाने ना खूपच वातावरण म्हणजे पावसाचंच होतं आणि अर्ध्या तासात तर पाऊस येण्याची शक्यता भरपूर होती. आणि बघू शकता तुम्ही किती असं वाटत आहे की नाईटच झालेली आहे का, पूर्ण अंधारून आलेला आहे. आणि थंडी पण खूप जास्त लागत होती. त्यानंतर मग आम्ही जाऊन आलो जेवण करायला. आता तिथे काही शूट केलं नाही मी. आल्यानंतर दुधावर भरपूर साय आली होती. चला म्हटलं साय काढून घेते आता. आणि आता तर जेवण म्हणजे स्वयंपाक करायची गरजच नव्हती, त्यामुळे तेवढं काही टेन्शन नव्हतं मला. आज स्वयंपाकाला सुट्टी होती आणि असं काही झालं तर आपल्याला खरंच किती आनंद होतो. एक दिवसही जर स्वयंपाकाला सुट्टी असली तर आता मी इथे साय काढून घेतलेली आहे. त्यानंतर काही DMartमधून सामान आणलेलं होतं, तर हे व्यवस्थित कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचं होतं. चला म्हटलं आज काम नाही आहे तर हे मुहूर्त आपण करूनच घ्यावं. तर इथे आता मी सगळं व्यवस्थित भरून घेते आहे. आणि वेळेवर जे
म्हणजे रोजच्या उपयोगात असते ते वरच मी ठेवणार आहे आणि काही वस्तू मग मी या ड्रममध्येच ठेवत असते जे की रोज यूजमध्ये येत नाही। तर आता मी हे सगळं व्यवस्थित करून घेते आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ कसे वाटते ते नक्कीच कमेंट करून सांगा। आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय।